अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र विषयाची आपण सुरुवात करूया. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक भक्त आपल्या परीने परमेश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न हा करत असतो. कुणाच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू असतं, कुणी नवनाथ महाराजांची सेवा करत असतं, कुणी रुद्राभिषेक करत असतं, तर कुणी सत्यनारायणाची पूजा करत असतं. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची वेळ वेगळी, पण देवाच्या चरणी जाण्याची इच्छा मात्र एकच. आणि आजची सेवा अशाच भक्तांसाठी आहे ज्यांना मोठी 21 किंवा 41 दिवसांची सेवा करणं शक्य होत नाही. फक्त 3 रात्रीच्या शांत वातावरणात श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. पण या 3 रात्रींची सेवा नेमकी कशी करायची, सुरुवात कोणत्या दिवशी करायची, मांडणी कशी करायची, स्तोत्र किती वेळा म्हणायचं, फलश्रुती किती वेळा म्हणायची आणि 3 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. आणि हो, या सेवेमध्ये भीती बाळगण्यासारखं काहीही नाही. देवाची सेवा म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. श्रावण आणि व्यंकटेश स्तोत्र सेवा. श्रावण महिना हा भक्ती आणि साधनेसाठी अनेक भक्तांच्या दृष्टीने विशेष मानला जातो. या काळामध्ये आपल्या आवडत्या देवतेची सेवा करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. श्री व्यंकटेश म्हणजे भगवान विष्णूंचं एक पूजनीय स्वरूप. त्यामुळे श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे भगवान विष्णूच्या भक्तीने करण्याची एक सुंदर साधना मानली जाते. परंपरेनुसार या स्तोत्राची 21 दिवस किंवा 41 दिवस सेवा करणारे अनेक भक्त आहेत. परंतु ज्यांना एवढ्या दिवसांचा संकल्प करणं शक्य नाही, ते काही परंपरेमध्ये 3 रात्रींची सेवा देखील करतात. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. 3 दिवसांची सेवा ही 21 किंवा 41 दिवसांच्या पारंपरिक सेवेला पर्याय आहे असं तुम्ही समजू नका. तुमची क्षमता, वेळ आणि श्रद्धा यानुसार तुम्हाला सेवा निवडायची आहे. 3 रात्रींची सेवा कधी करायची? जर तुम्हाला 3 रात्रींची सेवा करायची असेल तर सलग 3 रात्री निवडू शकता. उदाहरणार्थ शुक्रवार, शनिवार, रविवार, किंवा शनिवार, रविवार, सोमवार, किंवा रविवार, सोमवार, मंगळवार. श्रावणात शक्य असेल तेव्हा ही सेवा सुरू करता येते. काही भक्त शुभतिथी किंवा एकादशी सारख्या दिवसांचा विचार करून सेवा सुरू करतात. तुमच्या घरच्या परंपरेनुसार योग्य दिवस तुम्ही निवडू शकता. आणि एखाद्या विशिष्ट दिवशी सुरुवात झाली नाही म्हणून सेवा कमी प्रभावी होते अशी भीती मनात ठेवू नका. देवासाठी दिवसापेक्षा भक्ताचा भाव हा मोठा असतो. या सेवेच्या मागची कथा. श्री व्यंकटेश स्तोत्राशी संबंधित भक्त परंपरेमध्ये देवीदासांच्या भक्तीची एक कथा सांगितली जाते. असं सांगितलं जातं की त्यांच्या जीवनात दीर्घकाळ आर्थिक अडचणी होत्या. या परिस्थितीतून मार्ग मिळावा म्हणून त्यांनी भगवान विष्णूची भक्ती आणि स्तोत्र सेवा सुरू केली. रात्रीच्या वेळी त्यांनी श्रद्धेने सेवा करण्यास सुरुवात केली. या कथेमध्ये त्यांच्या पत्नीला एक विलक्षण स्वप्न पडल्याचा उल्लेख येतो. स्वप्नामध्ये त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर नाग असल्याचं तिला दिसलं. ती घाबरून जागी झाली आणि पतीजवळ गेली. पुढे त्या कथेमध्ये नागाचं सोन्यामध्ये रूपांतर झाल्याचा उल्लेख आहे. या कथेला भक्त परंपरेत भगवान विष्णूच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. या कथेतून एकच भाव घ्यायचा. श्रद्धेने केलेली भक्ती मनाला अडचणींशी लढण्याचं बळ देते आणि परमेश्वरावरचा विश्वास दृढ करते. ही सेवा कोण करू शकतं? स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वयस्कर, घरातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणी असतील, मानसिक ताण असेल, नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न सुरू असतील, कुटुंबासाठी प्रार्थना करायची असेल किंवा फक्त मनाला शांतता हवी असेल, आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. संतान प्राप्ती, नोकरी किंवा इतर कोणत्याही इच्छेसाठी प्रार्थना करताना मात्र देवाच्या चरणी इच्छा अर्पण करा आणि त्याचबरोबर आवश्यक ते व्यावहारिक प्रयत्न देखील सुरू ठेवा. भक्ती आपल्याला बळ देते, प्रयत्नांची जागा घेत नाही. आता जाणून घेऊया 3 रात्रींची सेवा नेमकी कशी करायची. समजा तुम्ही शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस निवडले तर पहिल्या दिवशी सकाळी किंवा दिवसा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊ शकता. भगवान विष्णू, श्री बालाजी, श्री व्यंकटेश, दत्त महाराज किंवा आपल्या इष्टदेवतेसमोर नारळ, खडीसाखर किंवा आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य अर्पण करून संकल्प करू शकता. मनात प्रार्थना करा, हे भगवान व्यंकटेशा, माझ्याकडून 3 रात्रींची ही सेवा
श्रद्धेने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ दे. माझ्या हातून झालेली सेवा स्वीकार करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. मांडणी कशी करायची? तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही सुंदर आणि साधी मांडणी करू शकता. एका स्वच्छ चौरंगावर भगवान विष्णू, श्री व्यंकटेश किंवा बालाजींचा मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवान कृष्ण, विठ्ठल किंवा विष्णूचं स्वरूप असलेली प्रतिमा घरात असेल तरी आपल्या श्रद्धेनुसार ती तुम्हाला ठेवता येते. फोटोच्या बाजूला आपल्या परंपरेनुसार कलशाची स्थापना करू शकता. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती आणि नैवेद्याची स्थापना करा. सेवा सुरू होईपर्यंत आणि सेवा पूर्ण होईपर्यंत दिवा ठेवण्यासाठी तुमच्या घरची परंपरा असेल तर तो सुरक्षित जागी तेवत ठेवू शकता. सुरक्षिततेची काळजी मात्र घ्यायची आहे. रात्रीची सेवा नेमकी कधी करायची? 3 रात्रींच्या सेवेमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे रात्री स्तोत्राचं पठण करणं. तुम्ही रात्रीची तयारी करून शांतपणे सेवेला बसावं. जर मध्ये झोप लागली किंवा पुन्हा सेवा करायची असेल तर उठल्यानंतर स्वच्छ होऊन सेवा सुरू करा. शक्यतो अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून आणि मन शांत करून सेवेला बसणं उत्तम ठरेल. महिलांनी आपल्या श्रद्धेनुसार स्वच्छ आणि साधे कपडे घालावेत. पुरुषांनी देखील स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे घालावेत. यामध्ये दिखावा करण्याची गरज नाही. देवाला कपड्यांचा थाट नको, मनाचा भाव हवा. आता मुख्य सेवा. व्यंकटेश स्तोत्र किती वेळा म्हणायचं? 3 रात्रींच्या या सेवेमध्ये परंपरेनुसार श्री व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा पठण करण्याची पद्धत सांगितली जाते. तुम्ही स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणू शकता किंवा उपलब्ध असले मराठी प्राकृत स्वरूपात म्हणू शकता. ज्या भाषेत तुम्हाला अर्थ समजतो आणि श्रद्धेने पठण करता येतं ती पद्धत तुम्ही निवडा. जर तुम्ही संस्कृत स्वरूपात 21 वेळा पठण करत असाल तर प्रत्येक वेळी संपूर्ण स्तोत्राचा क्रम पाळा आणि फलश्रुती प्रत्येक वेळी म्हणायची की शेवटी एकदाच. याबाबत तुमच्या वापरत असलेल्या ग्रंथातील पद्धत आणि गुरु परंपरेचे निर्देश पाळणं उत्तम ठरेल. फलश्रुतीबद्दल अनेक भक्त फलश्रुती शेवटी एकदाच म्हणतात, म्हणून तुमच्या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने दिलं आहे त्यानुसार पठण करा. इथे घाई करून संख्या पूर्ण करण्यापेक्षा उच्चार स्पष्ट आणि मन एकाग्र ठेवणं अधिक महत्वाचं आहे. रात्रीच्या सेवेबद्दल भीती बाळगू नका. हा मुद्दा मी विशेष सांगू इच्छिते. रात्री सेवा करताना काही लोकांच्या मनात विचार येतात. काही आवाज आला तर, दारं किंवा खिडकी हलली तर, काहीतरी दिसलं तर. अशा विचारांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. ही देवाची सेवा आहे. घराची सुरक्षितता लक्षात घेऊन दारं, खिडक्या बंद ठेवायची असतील तर नक्की ठेवा. फक्त सेवा करण्यासाठी घराची सुरक्षा धोक्यात घालण्याची आवश्यकता नाही. मनात श्री व्यंकटेशाचं स्मरण ठेवा आणि शांतपणे स्तोत्राचं पठण करा. रात्रीची सेवा इतकी विशेष का वाटते? दिवसभर घरात काम असतं, मोबाईल, टीव्ही, लोकांची ये जा, घरातील आवाज. पण रात्री सगळे शांत झाल्यावर जेव्हा आपण देवासमोर बसतो तेव्हा मनाला एक वेगळाच निवांतपणा मिळतो. आजूबाजूला शांतता असते आणि त्या शांततेमध्ये आपण फक्त देवाचं नाव घेतो आणि त्या क्षणी आपली प्रार्थना मनापासून होते. हीच या रात्रीच्या सेवेमागची सुंदर भावना आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी. भगवान विष्णूंची भक्ती करताना भक्तांच्या मनात माता लक्ष्मीची देखील श्रद्धा असते. माता लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, घरातील समाधान, अन्न, समृद्धी, स्थैर्य आणि मंगलता यांचाही त्यामध्ये समावेश होतो. म्हणून व्यंकटेश स्तोत्राची सेवा करताना फक्त मला पैसा मिळावा एवढीच इच्छा न ठेवता माझ्या घरात सद्बुद्धी, समाधान, स्थैर्य आणि योग्य मार्गाने मिळणारी समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करा. कारण संपत्तीपेक्षा तिचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी महत्वाची आहे. 3 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यावर काय करायचं? समजा तुमची सेवा शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 रात्री पूर्ण झाली तर पुढच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी आपल्या परंपरेनुसार उद्यापन किंवा सांगता करू शकता. यासाठी साधा आणि सात्विक नैवेद्य करता येतो. परंपरेनुसार शिरा आणि मूग तांदळाची खिचडी करण्याची पद्धत काही ठिकाणी सांगितली जाते. हा नैवेद्य भगवान व्यंकटेशांना अर्पण करा. अन्नदानाचा सुंदर भाव. तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा जोडप्याला भोजन देऊ शकता. गुरुजी किंवा धार्मिक सेवेशी संबंधित व्यक्तींना दक्षिणा देण्याची तुमची परंपरा असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान खरंच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. एखाद्या कुटुंबाला एका वेळचं जेवण मिळेल एवढी मदतही खूप मोठी असू शकते. देवाला आपण अर्पण केलेलं अन्न जर एखाद्या गरजूच्या पोटात गेलं तर त्या सेवेला एक सुंदर अर्थ प्राप्त होतो. सत्यनारायण पूजा आणि व्यंकटेश
व्यंकटेश सेवा एकत्र करता येते का? जर तुमच्या घरात सत्यनारायणाची पूजा आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा दोन्ही करायची असेल तर आपल्या घरच्या परंपरेनुसार दोन्ही सेवा करता येऊ शकतात. मांडणीबाबत अडचण असेल तर देवांच्या प्रतिमा योग्य आणि स्वच्छ जागी ठेवता येतात. एक सेवा करण्यासाठी दुसरी सेवा थांबवावीच लागते असं आवश्यक नाही. फक्त प्रत्येक पूजेची पद्धत आणि संकल्प थोडा वेगळा असेल तर तो स्पष्ट ठेवणं चांगलं. 3, 11, 21 की 41 दिवस हा प्रश्न देखील अनेक जण विचारतात. तुमच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार कालावधी तुम्ही निवडू शकता. 3 रात्रींची सेवा करता येते. 11 दिवसांची सेवा करायची असेल तर तुमच्या परंपरेनुसार करू शकता. 21 दिवस किंवा 41 दिवसांची सेवा ही अधिक दीर्घ साधना आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवेचा कालावधी मोठा म्हणजे देवाची कृपा मोठी आणि छोटा म्हणजे कमी असं नाही. आपण किती दिवस सेवा केली यापेक्षा किती श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केली हे महत्वाचं आहे. ब्रह्मचर्य आणि आहार दीर्घकाळाची संकल्पयुक्त सेवा करताना काही परंपरांमध्ये ब्रह्मचर्य आणि विशिष्ट आहाराचे नियम पाळले जातात. तुमच्या घरच्या परंपरेनुसार हे नियम पाळू शकता. शक्य असल्यास सेवा काळात सात्विक जीवनशैली ठेवणंच चांगलं ठरेल. पण एखादा नियम परिस्थितीमुळे पाळता आला नाही म्हणून भीती किंवा अपराधीपणा मनात ठेवू नका. विशिष्ट धार्मिक संकल्प असेल तर गुरु किंवा आपल्या परंपरेतील जाणकारांकडून नियम समजून घेणं उत्तम राहील. श्रावणाचा हा पवित्र काळ आहे. आपल्याला जितकी सेवा शक्य आहे तितकी करा. मोठा संकल्प करता आला तर उत्तम, नाही जमला तरी छोट्या सेवेत कमीपणा नाही. कारण एकाग्र मनाने घेतलेलं देवाचं एक नावही मनाला आधार देऊ शकतं. रात्रीच्या शांत वातावरणात श्री व्यंकटेशाचं स्तोत्र म्हणताना तुमचं मन स्वतःशी आणि परमेश्वराशी जोडलं जातं आणि हीच या सेवेची खरी सुंदरता आहे. चला, आजची ही सेवा श्री व्यंकटेश भगवान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. हे व्यंकटेशा, आमच्या घरात सुख शांती राहू दे. आमच्या मनातील चिंता दूर करण्याचं बळ दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला सद्बुद्धी आणि योग्य मार्ग दाखव. ज्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य संधी मिळू दे. ज्यांना नोकरीची चिंता आहे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे. ज्यांच्या मनात एखादी इच्छा आहे ती इच्छा आमच्या हिताची असेल तर ती पूर्ण करण्याची कृपा कर. आणि सर्वात महत्वाचं, तुझ्यावरची आमची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नकोस. श्री व्यंकटेश भगवान आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवोत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहो. श्री दत्तगुरु आणि स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या पाठीशी राहोत. श्री स्वामी समर्थ. आजची ही भक्तिमय सेवा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया स्वामींच्या चरणी आणखी एका सुंदर भक्तिमय विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.